हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया ऑर्डर 23 विड्रॉल अँड ॲडजस्टमेंट ऑफ सूट्स. यामध्ये बघा रूल 4 आहेत. त्यामध्ये फर्स्ट रूल बघा, मी वाचते. रूल 1, विड्रॉवल ऑफ सूट ऑर अबेंडनमेंट ऑफ पार्ट ऑफ क्लेम. ॲट एनी टाइम after the institution of a suit, the plaintiff may, as against all or any of the defendants, abandon his suit or abandon a part of his claim. तर रूल 1 मध्ये क्लॉज 1 आपण बघूया. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला सांगायचं की विड्रॉवल हे दोन प्रकारचे असते, एक क्वालिफाईड विड्रॉवल आणि एक ॲब्सोल्यूट विड्रॉवल. तर क्वालिफाईड विड्रॉवल म्हणजे काय आणि ॲब्सोल्यूट विड्रॉवल म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळी एखादं विड्रॉवल हे विथ द परमिशन ऑफ द कोर्ट होतं तेव्हा ते क्वालिफाईड विड्रॉवल ठरतं, आणि ज्यावेळी विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट म्हणजे विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट प्लेंटिफ सू मोटो जर सूट विड्रॉ करत असेल तर ते ॲब्सोल्यूट विड्रॉवल ठरतं. तर बघा, ज्यावेळी सूट इन्स्टिट्यूट झाला त्यावेळी प्लेंटिफ ज्यावेळी ज्यावेळी त्यांनी कोर्टात प्लेंट प्रोड्यूस केलेलं आहे, सूट इन्स्टिट्यूट झाल्यानंतर प्लेंटिफ सूट विड्रॉ करू शकतो विथ ऑर विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट. आता ह्यामध्ये रूल 1 मध्ये सांगितले विड्रॉवल विदाउट लीव ऑफ द कोर्ट. आपण काय ते सगळ्यात पहिले बघू. यामध्ये काय सांगितले, आता सूट इन्स्टिट्यूट झाल्यानंतर प्लेंटिफ सर्व डिफेंडंट किंवा एका डिफेंडंटच्या अगेन्स्ट सूट विड्रॉ करू शकतो किंवा पार्ट ऑफ द क्लेम अबेंडन करू शकतो. तर हा प्लेंटिफचा ॲब्सोल्यूट राईट आहे आणि कोर्ट त्यासाठी त्याला कंपेल करणार नाही किंवा कोर्ट त्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करणार नाही की तू सूट विड्रॉ करू नको. प्लेंटिफ सूट विड्रॉ करू शकतो. पण जर कोर्टाच्या असं लक्षात आलेलं आहे की जर सूट विड्रॉ केला तर समोरच्या पार्टीचा वेस्टेड राईट आहे, वेस्टेड राईट एक्झिस्टन्समध्ये येत असेल किंवा त्याचा राईट्सचा व्हायोलेट होत असेल, तर अशा वेळी कोर्ट विड्रॉची परमिशन देणार नाही. आणि समजा ज्यावेळी विदाउट द लीव ऑफ द कोर्ट एखादा सूट विड्रॉ झालेला आहे, तर म्हणजेच काय, विदाउट द लीव ऑफ द कोर्ट म्हणजेच काय, ॲब्सोल्यूट विड्रॉ झालेला असेल तर अशा वेळी प्लेंटिफ सेम कॉज ऑफ ॲक्शनसाठी नवीन सूट काय फाईल करू शकत नाही. पण विथ द लीव ऑफ द कोर्ट क्वालिफाईड विड्रॉ झालेलं आहे तर तो सेम कॉज ऑफ ॲक्शनसाठी फ्रेश सूट फाईल करू शकतो. तर यामध्ये एक प्रोवायझो पण दिलेला आहे बघा. प्रोव्हाइडेड दॅट व्हेअर द प्लेंटिफ इज अ मायनर ऑर अदर पर्सन ऑर टू हुम द प्रोव्हिजन्स कंटेन इन रूल 1 to 14 ऑफ ऑर्डर 32 एक्सटेंड नायदर द सूट नॉर एनी पार्ट ऑफ द क्लेम शॅल बी अबेंडन विदाउट द लीव ऑफ द कोर्ट. म्हणजे जेव्हा प्लेंटिफ मायनर असेल किंवा अदर पर्सन असेल तर सूटचा कुठलाही क्लेम ऑर पार्ट अबेंडन करू शकत नाही विदाउट द लीव ऑफ द कोर्ट. आणि जर करायचं असेल तर प्लेंटिफ मायनर आहे त्यासाठी ऑर्डर 32 मध्ये सांगितलेलंच आहे, नेक्स्ट फ्रेंड एक ॲप्लिकेशन करणार आणि त्यासाठी नेक्स्ट फ्रेंडला ॲप्लिकेशन करावं लागेल विथ द लीव ऑफ द कोर्ट. आणि ते ॲप्लिकेशन इट शुड बी अकंपनीड विथ अन ॲफिडेव्हिट. त्या ॲप्लिकेशन बरोबर एक ॲफिडेव्हिट असणं आवश्यक आहे, असं प्रोव्हायझोमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा क्लॉज 3. क्लॉज 3 मध्ये सांगितले वेअर द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट अ सूट मस्ट फेल बाय रिझन ऑफ सम फॉर्मल डिफेक्ट्स ऑर दॅट देअर आर सफिशियंट ग्राउंड्स फॉर अलाउइंग द प्लेंटिफ टू इन्स्टिट्यूट अ फ्रेश सूट फॉर द सब्जेक्ट मॅटर ऑफ अ सूट ऑर पार्ट ऑफ अ क्लेम. म्हणजे क्लॉज 3 मध्ये सांगितलं की कोर्ट क्वालिफाईड विड्रॉल कधी करणार, म्हणजे ज्यावेळी कोर्टाला असं वाटते की बघा की असे खरंच काही रिझन्स आहेत, काही ग्राउंड्स आहेत की त्यामुळे सूट विड्रॉ करणं आवश्यक आहे. म्हणजे सूटमध्ये काही फॉर्मल डिफेक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल मिस जॉईंडर ऑफ पार्टीज आहे किंवा कॉज ऑफ ॲक्शन मेन्शन करण्याचं राहिलेलं आहे किंवा इतर काही असे अनेक ग्राउंड आहेत की त्यामुळे सूट विड्रॉ करणं आवश्यक आहे. असं जर कोर्टाला वाटलं तर कोर्ट सूट विड्रॉ करणार, ते क्वालिफाईड विड्रॉल ठरतं. आणि मग कोर्ट ऑर्डर करणार की फ्रेश सूट फाईल व्हायला हवे असं तो ऑर्डरमध्ये म्हणणार. परंतु आता इथे त्यांनी रूल 4 मध्ये बघा क्लॉज 4 मध्ये काय सांगितलेलं आहे, वेअर द प्लेंटिफ अबेंडन एनी सूट आर पार्ट ऑफ द क्लेम विड्रॉ फ्रॉम ए सूट ऑर पार्ट ऑफ ए क्लेम विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट. आणि जर प्लेंटिफ कोर्टाच्या परमिशन शिवाय जो सूट विड्रॉ करत असेल तर कोर्ट काय करणार, तर तो प्लेंटिफ ही शॅल बी लायबल फॉर सच कॉस्ट ॲज द कोर्ट मे डीम फिट. म्हणजेच काय, सब क्लॉज 4 मध्ये असं सांगितलेलं आहे की ॲब्सोल्यूट विड्रॉवल आहे ते, म्हणजे विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट.
इथे परमिशन मागितली नाहीये त्याने, वेअर द प्लेंटिफ अबेंडॉन हिज पार्ट ऑफ द क्लेम. मग अशा वेळी तो सूट विड्रॉ करतोय, तर अशा वेळी कोर्ट काय करणार, तर त्याला अलाउ करणार, परंतु कॉस्ट पे करायला लावणार. तर बघा क्लॉज 3 आणि क्लॉज 4 मध्ये, आता क्लॉज 3 मध्ये क्वालिफाईड विड्रॉवल असेल तर फ्रेश सूटची परमिशन मिळू शकते त्याला, पण क्लॉज 4 मध्ये सांगितलेलं आहे की हे विड्रॉवल जर विदाउट द लिव्ह ऑफ द कोर्ट असेल तर त्याला, तर ही इज लायबल, बघा ही शॅल बी लायबल फॉर सच कॉस्ट ॲज द कोर्ट मे अवॉर्ड. रूल 1A, ट्रान्सपोजिशन ऑफ a defendant as a plaintiff may be permitted. When transposition of defendant as a plaintiff may be permitted. डिफेंडंटचं प्लेंटिफ म्हणून जे ट्रान्सपोजिशन म्हणजे स्थानांतर, हे कधी कोर्ट परमिशन देणार, तर बघा आता आपण बघितलं की वेअर द सूट इज विड्रॉन ऑर अबेंडन अंडर रूल 1 नुसार ज्यावेळी सूट विड्रॉ होतो अशा वेळी डिफेंडंट ॲज पर ऑर्डर 1 रूल 10 नुसार ट्रान्सपोजिशनसाठी अप्लाय करतो. प्लेंटिफ ॲज पर रूल, बघा ॲज पर रूल 1 सूट ऑर पार्ट ऑफ द क्लेम अबेंडन करत आहे, विड्रॉ करत आहे आणि डिफेंडंटला प्लेंटिफ व्हायचं आहे, ट्रान्सपोजिशन हवे, त्यासाठी त्याने जर अप्लाय केले असेल तर ॲज पर ऑर्डर 1 रूल 10 अशा वेळी कोर्ट काय करणार, डिफेंडंटचे ॲप्लिकेशन कन्सिडर करणार आणि कोर्टाला असं वाटले की ॲप्लिकेशन अलाउ करणं आवश्यक आहे आणि ॲप्लिकंट जो पहिले डिफेंडंट होता तो प्लेंटिफ झाल्यावर त्याच्याजवळ असे काही सबस्टेन्शियल क्वेश्चन्स आहेत जे डिफेंडंटच्या अगेन्स्ट आहेत, तर कोर्ट ॲप्लिकेशन अलाउ करणार. त्यानंतर रूल 2, लिमिटेशन नॉट अफेक्टेड बाय फर्स्ट सूट, म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलेले, ज्यावेळी फर्स्ट सूट विड्रॉ झाला आहे आणि जर दुसरा सूट फाईल करायचा आहे अशा वेळी लॉ ऑफ लिमिटेशन बाउंड आहे. कधीही दुसरा सूट आपण फाईल करू शकत नाही, आपल्याला पाहिजे तेव्हा. चला कोर्टाने परमिशन दिले फ्रेश सूट फाईल करायचे, तर त्यासाठी ही लिमिटेशन आहे. द प्लेंटिफ शॅल बी बाउंड बाय लॉ ऑफ लिमिटेशन इन द सेम मॅनर ॲज इफ द फर्स्ट सूट हॅड नॉट बीन इन्स्टिट्यूटेड, म्हणजे पहिलाच सूट इन्स्टिट्यूट झाल्यानंतर, म्हणजे पहिलाच सूट ज्यावेळी इन्स्टिट्यूट करताना जसे लिमिटेशन होतं तसंच दुसरं सूट फाईल करतानाही लिमिटेशन असणार आहे. म्हणजे पहिला सूट हा इन्स्टिट्यूट झाला नाही असे समजून दुसरा सूट फाईल करायचा आहे. एवढंच सिंपल फक्त रूल 2 मध्ये सांगितलेलं आहे की लिमिटेशन नॉट अफेक्टेड बाय फर्स्ट सूट. त्यानंतर बघा कॉम्प्रोमाइज सूट, रूल 3, कॉम्प्रोमाइज सूट. वेर इट इज प्रूव्ह दॅट, म्हणजे बघा जेव्हा कोर्ट या गोष्टीसाठी सॅटिस्फाईड झालेला आहे की कोर्टापुढे दोन्ही पार्टीजनी सांगितलेलं आहे की आम्ही दोघंही सेटलमेंट करण्यासाठी तयार आहोत, कॉम्प्रोमाइज करण्यासाठी तयार आहोत, अशा वेळी कोर्टानं लॉफुली एक ॲग्रीमेंट बनवायला सांगणार आणि जर ते ॲग्रीमेंट लॉफुली असेल, म्हणजे ते सांगतात की आम्ही कॉम्प्रोमाइज करत आहोत आणि जे ॲग्रीमेंट और कॉम्प्रोमाइज लॉफुली होणार आहे त्यामध्ये डिक्री एन्फोर्स होणार असते आणि त्याच्यामुळे बघा डिक्री एक्झिक्यूट होणार असते. मग अशा वेळी कोर्ट ते कॉम्प्रोमाइज रेकॉर्डवर घेणार आणि ऑर्डर करून डिक्री पास करणार. म्हणजेच काय बघा, ॲग्रीमेंट और कॉम्प्रोमाइज लॉफुल असलं पाहिजे, म्हणजे जे काही दोन्ही पार्टींमध्ये जे ॲग्रीमेंट होते, कॉम्प्रोमाइज होते ते लॉफुल असलं पाहिजे, त्यामधल्या सगळ्या टर्म्स आहेत त्या दोन्ही पार्टींना मान्य पाहिजे. पण मग यामध्ये एक प्रोव्हायझर दिलेला आहे की एखाद्या पार्टीने सांगितलं, त्यांनी डिनाईड केलं की हे ॲग्रीमेंट मला मान्य नाही, याच्यातल्या काही टर्म्स मला मान्य नाही आहे, हे प्रॉपर नाही आहे, मग कोर्ट अशा वेळी एन्क्वायरी करणार. पण मग ॲडजमेंट दिली जाणार नाही. नो ॲडजमेंट शॅल बी ग्रँटेड फॉर द पर्पज ऑफ डिसाइडिंग द क्वेश्चन. आणि असंच जर काही रिझन असेल, कोर्टाला जर योग्य वाटलं तरच ते रिझन कोर्ट रेकॉर्डवर घेणार आणि मगच ॲडजमेंट देणार. आणि समजा जर हे ॲग्रीमेंट हे जर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार हे जर वॉइड और वॉइडेबल असेल तर ते लॉफुल मानलं जाणार नाही. त्यानंतर 3A, बार टू सूट. नो सूट शॅल लाई टू सेट असाइड अ डिक्री ऑन द ग्राउंड दॅट कॉम्प्रोमाइज ऑन विच द डिक्री इज बेस वॉज नॉट लॉफुल. म्हणजे ज्यावेळी कॉम्प्रोमाइज डिक्री होते आणि जी कॉम्प्रोमाइज डिक्री जी आहे ती लॉफुल ग्राउंडवर पास झालेली आहे, ती डिक्री सेट असाइड करण्यासाठी सूट फाईल केला जाणार नाही.
त्यानंतर बघा 3B, नो ॲग्रीमेंट ऑर कॉम्प्रोमाइज टू बी एंटर इन अ रिप्रेझेंटेटिव्ह सूट विदाउट लिव्ह ऑफ कोर्ट. म्हणजे जेव्हा एखादा सूट एखादा रिप्रेझेंटेटिव्ह करत आहे, प्रेझेंट करत आहे, मग कॉम्प्रोमाइज ऑर ॲग्रीमेंट जर त्या रिप्रेझेंटेटिव्हने जर कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं आहे, तर कोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह सूट कोर्टाच्या परमिशनशिवाय जर ते ॲग्रीमेंट ऑर कॉम्प्रोमाइज जर असेल तर ते वॉइड मानले जाणार. रिप्रेझेंटेटिव्ह सूट म्हणजेच काय, तर जेव्हा अनेक लोकांचा एक प्रतिनिधी असतो तो सूट प्रेझेंट करत असतो, मग बाकीच्या लोकांची कन्सेंट घेणं ही आवश्यक आहे. हे सूट बघा म्हणजे पब्लिक न्यूसन्सचे जे सूट असतात या अंडर सेक्शन 9 यामध्ये म्हटले बघा एक क्लॉजमध्ये अ सूट अंडर सेक्शन 91 अँड 92 म्हणजे पब्लिक न्यूसन्सच्या दावे. त्यानंतर बी मध्ये म्हणतं अ सूट अंडर 1 रूल 8. त्यानंतर सी मध्ये हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये बघा त्यांचा मॅनेजर असतो तो रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे थोडक्यात 3B मध्ये काय सांगितलेलं आहे की विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट जर एखादा रिप्रेझेंटेटिव्ह कॉम्प्रोमाइज ऑर ॲग्रीमेंट जर बनवलेलं असेल आणि ते विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट असेल तर ते वॉइड होणार. आणि अशी परमिशन देताना म्हणजेच बघा बिफोर ग्रँटिंग सच लिव्ह द कोर्ट शॅल गिव्ह नोटीस टू द अदर साईड. म्हणजेच त्या लोकांना काय करणार तर कोर्ट नोटीस देणार, म्हणजे त्या सूटमध्ये जे इंटरेस्टेड आहेत त्यांना नोटीस देणार. इतकं थोडक्यात 3B मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, नो ॲग्रीमेंट ऑर कॉम्प्रोमाइज टू बी एंटर इन अ रिप्रेझेंटेटिव्ह सूट विदाउट द लिव्ह ऑफ द कोर्ट. त्यानंतर रूल 4, प्रोसिडिंग इन एक्झिक्युशन ऑफ डिग्री नॉट एफेक्टेड. बघा यामध्ये काय की या ज्या ऑर्डर आहेत म्हणजे या जे रूल आहेत त्या ऑर्डर प्रोसिडिंग इन एक्झिक्युशन ऑफ डिग्रीसाठी और ऑर्डरसाठी अप्लाय होणार नाही. बघा तर ऑर्डर 23 एकदम थोडक्यात मी तुम्हाला पुन्हा एकदा काही पॉईंट्स सांगते, काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते. जसं की बघा कॉम्प्रोमाइज ऑर ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टीजमध्ये हवे, ते लॉफुल असलं पाहिजे, दोघांच्या साईन असणं आवश्यक आहे, कोर्टाने ते रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. आणि समजा आणि नेक्स्ट फ्रेंड ऑर गार्डियन असेल तर विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट ते ॲप्लिकेशन करू शकत नाही, विड्रॉल ॲप्लिकेशन. आणि जर ऑथॉरिटी दिली आहे वकिलाला तरी सुद्धा इम्प्लाइड ऑथॉरिटी वकील करू शकतो, बट पार्टीची साईन असणं आवश्यक आहे. आणि कॉम्प्रोमाइज डिग्रीमध्ये न्यू सूट नाही फाईल करू शकत. त्यानंतर बघा कॉम्प्रोमाइज डिग्री हे तर कोर्टाचा निर्णय नाही, तर हे तुम्ही दिलेल्या ॲग्रीमेंटवर कोर्टाने दिलेला निर्णय आहे. बट बघा काही केसेसमध्ये काय असते की कन्सेंटम असते ही फ्रॉडने ऑब्टेन केलेली असते. मग अशा वेळी जर फ्रॉड असेल असं जर निदर्शनास आले, म्हणजे बघा सेक्शन 96 मध्ये काय सांगितलेलं आहे की कॉम्प्रोमाइज डिग्रीवर कुठलेही अपील होणार नाही, रिव्हिजन होऊ शकते. बघा हायकोर्ट म्हणजे अंडू इन्फ्लुएन्स फ्रॉड म्हणून आहे या गोष्टीवर या बेसवर तो चॅलेंज करू शकतो. तर एकदम थोडक्यात मी ऑर्डर 23 तुम्हाला सांगितलेली आहे, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते. थँक्यू.